करतोय म्हणून. आता आपण चालू आहोत मोंढामध्ये. मोंढ्यातली आई भैराई तिच्या दर्शनासाठी चाललोय. तर हा मोंढाचा रस्ता तुम्ही बघू शकता, सगळीकडे हिरवळ आहे. पाऊस पण आता सुरू झालाय आणि बाजूला ही मोंढ तर आहे बघा, केवढं पाणी भरलंय, पूर्ण भरती आहे. आता पुढे दिसेल तुम्हाला. गुरं चरायला गुराखी घेऊन आलेत बघा, आणि त्यांनी रस्ताच अडवून ठेवलाय गुरांनी. किती बघा पाणी भरलंय. मोंढ तरी खूप म्हणजे हे झालंय समुद्राचं पाणी ना. बघू शकता तुम्ही पाणी भरती आहे आणि केवढं उधाण आलंय बघा समुद्राला. वाव, चारी बाजूला हिरवाई नुसती पसरली आहे. हिरवळ, झाडं झुडपं हिरवगार दिसतंय सगळं. एका बाजूला माडाचं बन, एका बाजूला लोकांची कलबाची बागा, मधून रस्ता, आणि एका बाजूला हे समुद्राचं पाणी, आणि मध्येच बघा झाडं किती अशी आली आहेत समुद्रात. मँग्रोव्ह काडीमध्ये हे मस्त दिसतात ना ही झाडी. मध्येच एक बोट दिसते आपली, डुलतीये पाण्यात. वाव, खूपच छान. आणि हा त्या पाण्यावर छोटासा ब्रिज केलाय पलीकडे जायला. साईडला लोकांची छोटी छोटी ही घरं दिसतात कौलारू. आणि या ब्रिज वरून आम्ही आता चाललोय पाण्यातनं. मस्त वनराईने नटलेलं हे मोंढ गाव आहे. कोण कोण मोंढ्यातले आहेत देवगड मध्ये त्यांनी कमेंट करा. तुमच्या गावातनं आम्ही आता चाललोय. तुमच्या देवीला भेटायला. आमची पण देवी आहे ती. आमची भैराई देवी आहे ती, आम्ही म्हणून तिच्या दर्शनाला चाललोय. जे मोंढातले स्थानिक लोक आहेत त्यांनी कमेंट करा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा. बेल आयकॉन दाबा, कारण आम्ही नेहमीच देवगडला येत असतो. त्यामुळे असे व्हिडिओ आमच्याकडनं नेहमी होतातच. त्यामुळे ज्यांना इथे येणं शक्य नाही तर त्या मोंढ्यातल्या लोकांना निदान व्हिडिओच्या द्वारे तरी देवीचं दर्शन वारंवार होईल. बरोबर. आणि तुमच्या गावाचं पण दर्शन होईल.